सोबत आपण अनुभवत आहात आणि आजचा हा स्पर्धेचा दुसरा दिवस सामना इथे क्रमांक सुरू होते 6वा। एकीकडे आपण पाहणार आहोत गोठिवली 11 गोठिवली वायू 11 बोनकोडे आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना आपण पाहणार आहोत अर्थातच गावदेवी ऐरोली आणि फोर फिटनेस वाशीगाव असा हा सामना आपल्या भेटीला येतोय। त्यामुळे कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा या स्पर्धेची संपूर्ण कहाणी, या मॅचची कहाणी नितेश भोईर सरांची जुबानी। थँक्यू। संपूर्ण स्पर्धेचं मुख्य समालोचन आज हे शिवधनुष्य मात्र फार छान सांभाळलंय आमचे बंधुतुल्य हर्षदजी मडवी यांचा आवाज आपण या स्पर्धेसोबत ऐकताय। आमचे रोहितजी भोपे, आमचे छोटे बंधू आणि आज आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील यांचा आवाज आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहताय। स्पर्धा खरं तर मी म्हणेन नवी मुंबईच्या कर्तृत्वाला सन्मानाचा मुकुट चढवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। नगरसेवक चषक 2025 नवी मुंबईचं क्रिकेट आणि नवी मुंबईच्या क्रिकेटच्या गौरवाला नव्या उंचीचा टप्पा देणारी स्पर्धा म्हणजेच नगरसेवक चषक 2025। नवी मुंबईचं क्रिकेट ज्या स्पर्धेभोवती, ज्या टायटल भोवती फिरत असतं, अगदी ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते नगरसेवक चषक 2025। जितका वैभवशाली नवी मुंबई हा परिसर, तितकीच वैभवशाली, समृद्ध, विशाल, भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपल्या ग्रामीण क्रिकेटचा खेळाडू खरं तर मी म्हणेन आपल्या गावापुरताच वलयांकित राहू नये, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वाने त्याची ओळख घ्यावी म्हणूनच आयोजकांचा हा प्रयत्न आणि मॅचला होईल सुरुवात। पहिला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतंय आयकॉन प्लेयर मिस्टर गंगा इंगोले, पार चंदन आणि सलामीची जोडी, त्याच्या समवेत स्वराज म्हात्रे, दोन्ही स्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत। मागच्या मॅच मध्ये अप्रतिम खरं तर खेळ आपण त्यांचा पाहिला। 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाज। नियम बऱ्यापैकी तुम्हाला मात्र ज्या मागच्या काही मॅचेस मध्ये पाहायला मिळाले आज दिवसभरामध्ये तेच नियम संपूर्ण स्पर्धेमध्ये आता मात्र इथून पुढेही राहणार आहेत। कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम इज द थंब रूल ऑफ द टुर्नामेंट। शिवसेना शाखा शिरवणे आणि त्याचबरोबर ANS ग्रुप शिरवणे गाव नवी मुंबई आयोजित माजी नगरसेवक चषक 2025 कार्यसम्राट नगरसेवक आणि त्यांच्या नावाची दखल घेणारी स्पर्धा। गंगा इंगोले ओव्हर द विकेट, रफ्तार, गती, ज्या गतीनं बॉल आला होता त्याच गतीनं पाठवण्याचा प्रयत्न फलंदाज स्वराज म्हात्रेकडनं झालाय। चूक झाली ती फिल्डरकडनं आणि चुकीचा भुर्दंड पहिल्या वहिल्या या मात्र धावा मिळाला किती तर एकंदरीत 4 डीजे। आक्रमणासाठी मात्र नक्कीच ओळखला जाणारा खेळाडू स्वराज। इथे ऑफ ड्राईव्ह, कलात्मक स्ट्रोक, ताकद, त्या ताकदीचं प्रदर्शन, टायमिंग आणि त्या टायमिंगचं प्रदर्शन, क्लास फटका सजवलाय। पहा ऍक्शन रिप्ले मध्ये फुलोर लेनचा बॉल ज्या गतीनं आला होता त्याच गतीनं पाठवलाय। स्वराज म्हात्रेची ताकद, नजाकत, टायमिंग, प्लेसमेंट, हँड आय हेडचं कोऑर्डिनेशन आणि अप्रतिम 10 पैकी 10 गुण मिळतील। आणि हा फटका सजवत असताना त्याचा तो सी कॉन्फिडन्स, वाव यू ब्युटी, ऑन अ फायर, फायर पॉवर बॅट्समन। मगाशीच आम्ही म्हटलं पॉवर प्ले स्पेशालिस्ट, गती कमी केली आहे, बुद्धीचा वापर केलाय गंगाधर इंगोले। हा सुद्धा खरं तर मी म्हणेन अनुभवी खेळाडू, यांनी सुद्धा व्यावसायिक क्रिकेट सुद्धा गाजवून सोडलंय। आज मात्र तो पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सादर करत असताना 2 मोठे फटके, त्यानंतर कमबॅक केले गंगा इंगोले। पहिला बॉल 1 सिंगल धाव, त्यानंतर वाईट, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर 1 सिंगल धाव। पार चंदन मागच्या काही स्पर्धांमध्ये अप्रतिम चमकलाय, त्याची बॅट, त्याची गोलंदाजी, दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ साकारणारा खेळाडू पार्थ चंदन ऑन अ स्ट्राईक। अजूनही खेळ मात्र आपण पाहिला तर मात्र आतापर्यंत एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 13 या आकड्यावर। चेंडू झाले तर या षटकामधील 4। या मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज केले, बॉल गेला डीप लॉंग ऑफ मध्ये, फिल्डर आहेत, बॉलला उचलण्याचा प्रयत्न करते प्रीतम पाडेल, पुढे आले, फॉरवर्ड येऊन बॉलला उचलून फेकून दिलं, तोवर 2 धावा अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील। 2 रणसंख्या पुढे जाईल। एका बाजूला आपण पाहता आयकॉन प्लेयर गंगाधर इंगोले, या टीम मध्ये खरतर वीरेंद्र सेहवाग म्हणजेच काय तर मात्र निलेश भोईर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर प्रतिस्पर्धी टीम तितक्याच ताकदीचं आहे। अगदी आपण पाहिलं तर स्वराज म्हात्रे नवी मुंबईचा प्रतिम खेळाडू, पार्थ चंदन बोनकोडे टीमला बिलोंग करते, परंतु एक परिपक्व अष्टपैलू खेळाडू आयकॉन प्लेयर सुलतान खान
ओ बैठक फटका सजवायचा होता, स्लॉक करायचं होतं बॉलला, एज लागला, बॉल गेलाय फ्लाय स्लिप रिझन मध्ये. फिल्डर आहेत नितीन सुतार, त्याच्या मगरमिटीमध्ये बॉल विसावेल तोवर मात्र एक धाव अंकित होईल. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. पहिलं षटक महागडा आपल्याला पाहायला मिळालं. आयकॉन प्लेयर गंगा इंगोले एक षटक 16 धावा असं निर्णायक खरं तर मी म्हणेन खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात अप्रतिम होत असताना स्वराज मात्र वैयक्तिक खेळतोय 3 चेंडू 11 आणि पार्थ वैयक्तिक खेळतोय 3 चेंडू 4. पाहायला मिळते. असं म्हणतात की चर्चा तेव्हाच होते जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करता. अगदी स्पर्धेचं वेगळं पण आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच की काय संपूर्ण पंचक्रोशीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर ज्या स्पर्धेची चर्चा आपण गेले 8 पर्वामध्ये पाहत आलोय, अगदी ती स्पर्धा 8व्या पर्वामध्ये एक जबरदस्त रंगतदार सामन्यामध्ये खरं तर मी म्हणेन आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. ओ यावेळेला आउट स्विंगिंग बॉलिंग, स्विंग अँड अ मिस अँड अ डॉट बॉल. डावखुरे हाताचे गोलंदाज सुरुवातीपासून मात्र चांगली सुरुवात करत असताना राकेश जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याच दरम्यान 30+ चे शिल्पकार आमचे बेलापूर गावचे रुपेश दिवेकर यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. ओ यावेळेला मात्र जोरखस मारायचा होता. पुन्हा एकदा आपण पाहिला बॅट पॅटच्या मधून हा बॉल हलक्या हाताने ड्रिल केलाय. एक तर मिळणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. एकच मिळाली. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 17 या आकड्यावर. 8व्या पर्वामध्ये. आणि त्याचबरोबर आमच्या शिरवणे गावचे गणेशजी भोईर सिनियर आहेत, त्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचंही आपण करतोय स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. अविनाशजी सुतार, ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, किरणजी मेहर, दत्ताजी नाईक, अनिलदादा भोईर संपूर्ण करत ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते. ओ बैठक फटका, इट्स 10 and deliver a magnificently driven. क्या बात है. अगदी आपण पाहिलं तर या फटक्यामध्ये टेक्निक, तंत्र, ताकद, टायमिंग, प्लेसमेंट होतं. गजब का ये शॉट है, अजब का हे शॉट है. नाव आहे स्वराज आणि त्याच्या बॅटमधनं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्यानं सर्रास हा फटका वापरलाय. रबर बॉलच्या ही फॉर्मॅटमध्ये हा फटका सजवतोय. इट्स अ ग्लॅमरस स्ट्रोक. क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटची ब्युटी, क्रिकेटचं ग्लॅमर दाखवणारा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार येतोय. धावसंख्या पाहायला मिळेल ती 23 वर. गडी कोणताही बाद झाला नाही. ही जमेची बाजू एकमेकांना चांगलं कॉम्प्लिमेंट करत असताना राकेश जाधव, त्याच्याकडे सुद्धा गुणवत्ता आहे, तोही कमबॅक करू शकतो. बॉलला टर्न देता येईल, लाईन मागे खेचावी लागेल. व्हाईट यॉर्कर चेंडू तुम्हाला हातावे लागतील. विकेट किपर क्रो झालेत जयेश पाटील, जेपी, राकेश. ओ इथे सुद्धा मिनी हेलिकॉप्टर आणि लँड होईल सीमा रेषा पलीकडे. हवाओं का रुख बदलने की ताकद रखता है ये खिलाडी. अगदी आपण पाहिलं तर मात्र या फटक्यामध्ये सुद्धा ताकद होती, नजाकत, टायमिंग आणि काय कॉन्फिडन्स आहे. शक्ती आहे त्या शक्तीचं प्रदर्शन, युक्ती त्या युक्तीचं प्रदर्शन, हँड आय हेडचं कॉर्डिनेशन आणि सलगचा दुसरा षटकार. स्वराज मात्र ऑन अ फायर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाला कमबॅक करून द्यावं लागेल. त्याच्याकडे सुद्धा आहे गुणवत्ता, स्किल, आर्ट. हो पुढे सापडलाय. हाऊ इज दॅट इज द अपील. पंच मात्र अपील फेटाळतायत. जरूर आपण पाहिलं पंचांकडे आमचंही लक्ष असणार आहे. आम्हाला अपडेट करताय. इट्स अ लेग बाय रन कन्सिडर्ड इन द एक्स्ट्रास. टोटल स्कोर शिफ्ट हेठो 1.5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 30. अक्रॉस द लाईनचं क्रिकेट, त्याच्यानंतर ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्हचे फटके, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, पूलचे फटके, हुकचे स्ट्रोक मारण्यामध्ये माहिर असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवर येतोय. नाव आहे पार्थ चंदन. आतापर्यंत तो थांबलाय. 4 चेंडू त्यानं फेस केलेत. 5 या धावसंख्येवर खेळतोय. हो मागे गेले, थोडेसे पुढे आले, पुन्हा एकदा मागे गेले. अगदी आपण पाहिलं तर मी म्हणेन चेंडूला येऊ द्यायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये नाहीये संपर्क. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 30.
सादर केलाय, तुम्हाला ठुमका द्यावा लागेल. स्पर्धा फार महत्वाची आहे. 8वं पर्व स्वाभिमानाचं, 8वं पर्व अभिमानाचं, 8वं पर्व अस्मितेचं, 8वं पर्व स्नेह आणि आपुलकीचं, 8वं पर्व मैत्री आणि प्रेमाचं, 8वं पर्व क्रिकेटच्या धाडस साहस. चला फिल्डिंग टीम, मला वाटतं तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्याकडे आलेला नाहीये, कुठे असाल तर लगेच या. ओ यावेळेला अवे फ्रॉम द रिच हा बॉल रिलीज केलाय, चांगली लाईन, बॉल पडल्यानंतर हलका फ्लाईट देतोय आणि त्याचबरोबर थोडा आतमध्ये आलाय. पहा फिंगर रोल केल्यानंतर, गती कमी केल्यानंतर बॉलला आतमध्ये येऊ दिलंय. जबरदस्त गोलंदाजी, सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या बॉलवर बीट केला आणि स्वराज म्हात्रे समोर गोलंदाजी करणं हे तितकं सोपं काम नाहीये. स्वराज म्हात्रे आता मात्र पूर्णपणे फॉर्म मध्ये आलाय. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत मी म्हणेन तब्बल 3 षटकार आलेत. विजय खडसे गोलंदाज, इन स्विंगिंग आउट स्विंगिंग बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी हाताळत असताना मात्र थोडेसे चाच पडत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. तर फलंदाज स्वराज म्हात्रे, यावेळेला पंच नीरज राणावत सरांचा इशारा आला. इट्स अ लेग बाय रन कन्सिडर्ड इन द एक्स्ट्रास. टोटल स्कोर शिफ्टेड टू आफ्टर 2.2. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 31. धावांचा ओघ वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना आहे. मॅच मध्ये 4 मध्ये किमान 60 अराउंड धावसंख्या झाली तर मॅच मध्ये मजा येईल. गॅप शॉट सिलेक्शन साठी ओळखला जाणारा खेळाडू, ज्याच्याकडे चांगले फटक्यांचं कौशल्य आहे. आतापर्यंत त्याची बॅट थांबली आहे, त्याच्या बॅटमधून अजून एकही चौकार किंबहुना एकही षटकार आलेला नाहीये, थोडासा स्ट्रगल करतोय. नाव आहे पार चंदन. या मॅच मध्ये पूर्णपणे फॉर्म गवसलाय त्या खेळाडूला स्वराज म्हात्रे. स्वराज म्हात्रेचं टायमिंग, त्याचं क्लास, खरं तर मी म्हणेन नेहमीच तुमचा फॉर्म कदाचित 19-20 असू शकतो. योर फॉर्म कॅन बी टेम्पररी, परंतु तुमचा जो क्लास आहे तो मात्र टेम्पररी नाही, तर मात्र तो परमानंट असणार आहे. तो क्लास दाखवत असताना अंगाचा वेध घेतोय, इथे क्लास दाखवलाय, गती आणि त्याचे अॅक्युरसी दाखवतोय विजय खडसे. इन स्विंगिंग बॉलिंग, अंगाचा वेध घेणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत आणि रिमझिम पावसाची इथे सुरुवात होत असताना पाहायला मिळतीये. मुंबई आणि मुंबईमध्ये म्हणजेच खरं तर रबर बॉलची ही जन्मभूमी. 40-45 वर्षाचा तो इतिहास रबर बॉल क्रिकेट. आज खरं तर 26 जुलै सुद्धा आहे, 2005 ते वर्ष. यावेळेला मात्र फ्लिक केलं बॉल. ऑन साइडला फिल्डर आहेत निलेश भोईर. डीप मिड विकेट रिजन मध्ये फॉरवर्ड येतील, बॉलला उचलून फेकून देतील. तोवर वी कॅन सी इट्स अ गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन 2 बॅटर्स इन द मिडल, स्वराज म्हात्रे आणि पार चंदन. 2 फलंदाजांमध्ये चांगलं कॉलिंग आणि चांगलं कम्युनिकेशन असताना मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 मिळतील, 2 रन संख्या पुढे जाईल. 35 या आकड्यावर शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर किती धावा मिळतील? अगदी 3रं षटक प्रगतीपथावर. विजयीनं मात्र आतापर्यंत धावांना अंकुश दिलं, थांबवलंय. पाऊस रिमझिम सुरू असताना मात्र अशाही रिमझिम पावसामध्ये क्रिकेटचे वेगवेगळे रंग आपण पाहिले. चिंब होऊन भिजताना खेळाडू चिन्मय आनंदी होताना आपल्याला पाहायला मिळाले. नभांनी गडगडावे, वाऱ्याने बेभान उधलावे, आकाशात विजा चमकू दे, निसर्गानं उग्र रूप धारण करू दे, अशाही संकटांना लिलिया भेदून क्रिकेटचे हे खेळाडू आज खेळ करताना पाहायला मिळतील. आणि आज खेळ करताना पाहायला मिळालेत. पाऊस टप्प्याटप्प्यानं होतोय, कधी थांबतोय, कधी बरसतोय, कधी उग्र रूप धारण करतोय, कधी ड्राय विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी पाऊस मात्र मी म्हणेन थोडासा अगदी अनफॉर्च्युनेट आणि व्हेरी अनकन्सिस्टंट पाहायला मिळाला आहे. या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 2. अगदी आपण पाहिलं त्या स्पर्धेतील आजच्या दिवसामधील हे सर्वात कमी धावसंख्येचं षटक, म्हणजे सर्वात इकॉनॉमिकल स्पेल हाताळलंय विजय खडसेनं. आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 2. थोडं सामान सांभाळा. काका असते तर त्यांनी ढुंगण हे शब्द वापरलं असतं.
एनिवेज मॅचमध्ये खरं तर पुन्हा एकदा आपण थोडंसं टर्न करूया. मैदानाकडे आपण जाऊया. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 35. 4 षटकांचा सामना, शेवटचं अंतिम अखेर निर्वाणीचं ढुशुमचं षटक. पहिलाच बॉल एज लागला होता का, बॉल हातातनं निसटला का. आणि मोठो आणि पतलूसाठी पुन्हा एकदा अविनाशजी सुतार यांच्या माध्यमातून 500 रुपये रोख रक्कम आलेली आहे. म्हणजे 1000 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. जशी मॅच संपेल तसे आपण ते कलेक्ट करून घ्या. मॅच मध्ये पुन्हा एकदा जर का रंग भरायचे तर मात्र धावांचा ओघ वाढवावा लागेल. पार चंदनची बॅट आतापर्यंत थांबली आहे. 9 चेंडू 7 या आकड्यावर तो खेळ करतोय. कोणत्या क्षणाला अग्ररूप अग्रेसिव्ह अप्रोच तो धारण करू शकतो. यावेळेला बॉल बॅट फिरवली आहे. बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या अगदी मधून आणि अगदी फरार होईल. धावा मिळतील 4 रन संख्या पोहोचेल ती 40 या आकड्यावर. थँक्यू. संगीत त्याच्यावर मात्र ठुमके लगावत असताना आउटफील्ड पूर्ण ओलसर आहे. पडल्स एव्हरीवर आणि वरून हलकासा ड्रिझल अजूनही चालूच आहे. बट लुक ॲट द स्पिरिट ऑफ द ग्राउंड. इथे मात्र एज लागलाय बियॉन्ड द विकेट. जेपी च्या मागरमिटीमध्ये बॉल विसावेल आणि फलंदाज होतील बाद. डिझल धावसंख्येचा ओघ वाढेल का. शेवटच्या अंतिमच्या 3 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या येईल का. षटकार चौकार येतील का. गौरव शिंदे ऑन टू द बॉलिंग मार्क. फिंगर्स रोल केल्या, गती कमी केली, पेस ऑफ केलाय. पेस ऑफ करून बॉल रिलीज केल्यानंतर मात्र 2 फलंदाजांमध्ये नाहीये संवाद. आता मात्र फलंदाजाला परतावा लागेल. बॅट्समन क्रमांक 2 रुणाल बॅक टू द डगआउट. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 26 जुलै आज अनेकांना अनेक आठवणी असतील. 26 जुलैची विघ्नेश आमच्याकडे सुद्धा एक आठवण आहे. 26 जुलैला आमचे बंधू भारतीय विद्यापीठामध्ये कॉलेजमध्ये होते. आम्ही त्यांना आणायला गेलो आणि ते बसने घरी आले. आम्ही तिथे फसलो. टोटल स्कोर इज 40. 4-0 2 गडी बाद झाले. 2 चेंडू शिल्लक असतील. नेक्स्ट मॅच मध्ये आपण उर्वरित दोन्ही टीम्सना इन्व्हाइट करतोय. टीम शिरवणे सारसोले आणि सीबीडी दिवाले. कॅप्टन ऋषी पानसरे अँड कॅप्टन कुशल दादा आपण असाल तर लगेच या. बी प्रेझेंट इन द मेन पॅव्हलियन बॉक्स. शेवटचे अंतिम अखेर निर्वाणीचे 2 चेंडू किती धावा जमवले जातील. जितेश राऊत सरळ बॅट सीधा बल्ला प्रस्तुत किया. स्ट्रेट इन टू द हँड्स वन ऑफ द फाइनेस्ट फिल्डर मिस्टर प्रितेश पाडेल. पहिला फलंदाज इथे मात्र कॅचच्या स्वरूपात बाद झालाय. षटकामध्ये एकंदरीतच तिसरा फलंदाज बाद झालाय. जितेश राऊत आल्या पावली परतलाय. संघाची धावसंख्या 3 बाद 40 आणि इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे.
चला या थोडं बाहेर या, तिथपर्यंत बॉल येऊ शकतो. एक चेंडूचा खेळ म्हणजे टार्गेट सेट करणारा बॉल. शेवटच्या बॉलवर आक्रमण, आक्रमणार्थ धावा मिळतील. विघ्नेश पाटीलला किती, ओ क्या बात आहे. पाहूया आपण आमच्या कॅमेऱ्यामध्ये काय पाहायला मिळतंय आणि खरं तर तिसरे पंच काय निर्णय देतील. ओ इथे मात्र स्वतः खरं तर मी म्हणेन खेळाडूंना आम्हाला खरं तर मी म्हणेन संकेत दिलाय की पाय स्पर्श झालाय तो सीमा रेषेला. अगदी आपण पाहिलं तर हा झेल अप्रतिम टिपला होता. फिटनेस ॲथलेटिसिझम दाखवलं होतं. गंगा इंगोले हा खेळाडू होता, आयकॉन प्लेयर. अँड दिस इज तिसरं पंच पाहतील, शहानिशा करतील, एक निर्णय देतील आणि फलंदाज हा फेअर कॅच आहे म्हणजे हा आउट असणार आहे. ओहो कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसतंय. क्या बात आहे. कसं काय काय झेल टिपलाय शेवटपर्यंत. मी म्हणेन पायांवरचा समतोल तो कंट्रोल त्यानं ठेवला आणि झेल टिपत असताना गंगाधर इंगोले आमचे कॅमेरामॅन एक्सपर्ट शाहरुख शेख न टिपलेले हे क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो हो एकदा गंगा इंगोलेसाठी जोरदार ठाल्या. क्या बात आहे. आयकॉन प्लेअर कसा असायला हवा. विथ द बॅट, विथ द बॉल अँड फिल्डिंग तीनही डिपार्टमेंटमध्ये चांगला रोल आणि चांगली भूमिका त्यांची आपण पाहिली. पहिल्या इनिंगचा खेळ झाला. पहिल्या इनिंगच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 40 आणि कंपल्सरी 30 या स्पर्धेचा नियम 41 धावा तुम्हाला काढावे लागतील. आणि या 41 धावा काढण्यासाठी फलंदाजी क्रम मधील कोणते फलंदाज कशा पद्धतीनं, कोणती प्लॅनिंग, कोणती स्ट्रॅटेजी आणि कशा पद्धतीनं फलंदाजी करतील हे पुन्हा एकदा ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी खरे पाहता आम्ही करू आवाजामध्ये परिवर्तन आणि आम्ही इन्व्हाइट करू आमचे साथी समालोचक. आज दिवसभरामध्ये सुंदर समालोचन ज्यांचं आपण पाहिलं. पहिल्यांदाच खरं तर 4 समालोचक मिळून आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमचे हर्षदजी मडवी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर येतील. करू आम्ही खरं तर नाणेफेकीचा कौल. नेक्स्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा या क्वालिफायर मॅच मध्ये 2 संघांना आम्ही इन्व्हाइट करू. टीम एएनएस ग्रुप टीम शिरवणे आणि कुशल जय गणेश 11 टीम सारसोले त्यांच्या विरोधात टीम स्वर्गीय आनंद स्मृती अप्पा स्ट्रायकर्स सीबीडी आणि गावदेवी दिवाले. सन्माननीय अतिथी बेलापूर गावचे रुपेशजी दिवेकर ज्यांच्या माध्यमातून 30+ ची संकल्पना मागच्या काही आपण 5 ते 6 वर्षामध्ये आणि या संपूर्ण मी म्हणेन या संकल्पनेचे शिल्पकार आणि कोर कमिटी सदस्य आम्ही रुपेशजी दिवेकर सरांना विनंती करू की यावं आपण आमच्या समवेत आम्हाला करायचं आहे. तो टॉस नेक्स्ट मॅच मध्ये कॅप्टन लवकर या. ऋषी पानसरे विल लीड टीम अँड चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला देऊया शुभेच्छा. आमचे सन्मान्य रुपेशजी दिवेकर यांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. समोर कॅमेरा आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना. हु विल कॉल? चंदन कॉल केला, छापा आला. चंदन काय असणार आहे डिसिजन? काही हरकत नाही. अगदी टॉस जिंकलात लवकर डिसिजन घ्या आणि स्क्वॉड आपण रेडी ठेवा. दोन्ही टीम्सना आपण देतोय शुभेच्छा. आम्ही रुपेश दादांना विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. आम्ही गणेशजी भोईर दादांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते रुपेशजी दिवेकर दादांचा आपण सन्मान करावा. क्रिकेटचे खरं तर वेडे, क्रिकेटचे प्रेमी आणि क्रिकेटला खरं तर मी म्हणेन पुढच्या लेवलला नेण्यासाठी या सर्वांनी मात्र फार छान नेहमीच चांगलं मात्र कार्य केले. नवी मुंबईमध्ये स्पेशली मग कॉन्सेप्ट 30+ असतील, कॉन्सेप्ट 40+ असतील, कॉन्सेप्ट 2 गाव 1 असतील, कॉन्सेप्ट ऑल इंडिया आयकॉन असतील. प्रत्येक स्पर्धेमध्ये खरं तर यांचं विशेष योगदान आपल्याला पाहायला मिळतं. बेलापूर गावचे रुपेशजी दिवेकर यांचा विशेष सन्मान आपण करतोय. करू आपण मायक्रोफोनवर परिवर्तन. या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य समालोचक, सूत्रसंचालक, निवेदक आमचे बंधुतुल्य हर्षदजी मडवी यांचा आवाज तुम्हाला पुढच्या इनिंगसाठी पाहायला मिळेल. स्टे ट्यून विथ अस विथ tenniscricket.in.
हॅलो हॅलो. चला मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल सुलतान खान फ्रॉम उल्हासनगर. पहिलाच बॉल खरं तर मी म्हणेन इम्प्रेस केलंय. आतमध्ये इन स्विंगिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. स्विंग के सुलतान म्हणून मी म्हणेन महाराष्ट्र क्रिकेट अर्थातच भारतातील टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ख्यात नाम असलेला खेळाडू. पहिला बॉल इन स्विंगिंग. दुसराही बॉल आपण पाहिलं तर चकवलंय. याही वेळेला आपण पाहिलं तर पंचांचा इशारा आलाय. इट्स बाय रन. बाय न एकूण धावसंख्येमध्ये होईल भर. धावसंख्येचं फलक आणि धावसंख्येचं अकाउंट ओपन होत असताना आपण पाहत आहे जयेश पाटील आणि सचिन रजत. पुढे येऊन मारायचं होतं. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला परंतु लाईन मिस करणार आहे असं पंच नीरज राणावत सर आम्हाला अपडेट करत असतात. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 3. सुलतान तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पहा बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न जयेश पाटील याच्या माध्यमातून झाला परंतु सुलतानच्या गतीसमोर सुलतानच्या स्पीड समोर निभाव लागणं थोडंसं कठीण झालं. जयेश पाटीलसाठी हे आव्हान आहे. उल्हासनगर एक्सप्रेस म्हणून ज्याची सर्वदूर ख्याती आपण सर्वांनी पाहिली आहे. इथे देखील ऑप्शन पासून जास्त बाहेर ठेवला होता हा बॉल. यावेळेस व्हाईट बॉल घोषित केला जातो पंच नीरज राणावत सरांकडून. एकंदरीत ही स्पर्धा पाहिली तर संपूर्ण नवी मुंबईसाठी एक वेगळंच ग्लॅमर देऊन जाणारी स्पर्धा आहे. माजी नगरसेवक चषक 2025. पायावरचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. मागे फिल्डर आहे सागरचंद मोहन. धावतात या बॉल मागे आणि इथे फक्त एक धाव. मोहन दीक्षित त्या ठिकाणी होते बोनकोडे टीमचे खेळाडू. त्याला बॅकअप देखील मिळाला होता खरं तर सागरचंद कडून. सुलतान 4 बॉल आतापर्यंत झालेत. 5 धावा खर्च केल्या. टार्गेट या मॅच मध्ये 41 धावांचं. या ओव्हरमध्ये धावा रोखल्या तर सामना बनेल. इथे पहा चांगला फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला घेऊन चाललेत. रन मिळतील 6 षटकार. या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आम्हीच तयार नव्हतो आणि या गोष्टी घडतात कधी कधी. पुन्हा एकदा सुलतान तयार. इथे देखील बॅटची एज आतील कडा घेऊन मोहन डायरेक्ट थ्रो. इथे चुकीचा झालाय. थ्रो ऍक्च्युली ॲक्युरेट होता. सुलतान धावणं गरजेचं होतं परंतु ते पुढे सरसावत फिल्डर पुढे आलाय. 2 धावा मिळतील. मोहनने थ्रो करेक्ट केलता परंतु थोडक्यात वाचलाय. मागील सामन्यामध्ये सचिन रजतला पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिळालाय परंतु त्याची जी प्राइज आहे ते अजूनही आमच्याकडे पेंडिंग आहे. सामन्याचा रिझल्ट काही लागो. सचिन रजत तुमचं मॅन ऑफ द मॅच नंतर आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समधून घेऊन जावं प्लीज. आपल्या रिक्वेस्ट असेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 13-41चं टार्गेट आणि हे 41चं टार्गेट पूर्ण करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 13 म्हणजे येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 28 धावांची गरज. 18-28 हे इक्वेशन आहे. गोठिवली बोनकोडे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. सुलतान सारख्या गोलंदाजावरती हल्ला चढवणं एखाद षटकार त्याला मारणं हे आज भल्या भल्या फलंदाजांना जमत नाही परंतु त्याच्या विरुद्ध ऑल इंडिया आयकॉन खेळणारा सचिन रजत देखील त्या ठिकाणी आहे. गंगा इंगोले या टीम मध्ये खेळतोय. सचिन रजत यावेळेस मात्र पहा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कट केला. बॉल चालला आहे पॉइंट मध्ये. फिल्डर आहे डीप मध्ये. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 मिळाल्यात अगदी सहजतेने.
या 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकते 15वर. 15 धावा धावफलकावरती. कासार वडवलीचा बायकरमॅन अयूब शेख देखील आज मैदानाच्या अवतीभोवती सर्वांना दिसून आलाय. त्याच्या देखील नावावर बऱ्याचशा बाईक असलेल्या आपण पाहतो. ज्यावेळेस ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळते ना, त्यावेळेस अयूब शेखला देखील आपण बऱ्याच वेळा ठाणे जिल्हा संघामध्ये आपण पाहिलेलं आहे. आज तो खेळाडू ऑल इंडिया आयकॉन या टीममध्ये खरं तर सामील झाला. ANS ग्रुप शिरवणे आणि कुशल जय गणेश 11 सारसोळे या टीममध्ये त्याने जागा बनवली आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर पार्थ चंदन. 1 बॉल त्याने मात्र टाकून पूर्ण केल्या. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या. रिव्हर्स खेळायचा होता जयेशचा फेवरेट स्ट्रोक, परंतु त्याला इम्प्लिमेंट करता आलं नाही हा स्ट्रोक. आणि इथून मात्र डॉट बॉल. फिरकीचा जादूगर म्हणून नेहमीच ज्याला ओळखलं जातं पारचंदन अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजी छाप सोडून गेलाय. आज मात्र या रबर बॉल क्रिकेटमध्ये त्याची छाप पाहायला मिळेल का? बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट केलाय. पॉइंटमध्ये फिल्डर नाहीये. 1 टप्प्याची मदत घेऊन बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. सध्या ते प्रेक्षकांत उभे आहेत. त्याच्या समवेत त्याचा सहकारी विकी मुंबईकर. हो चॅलेंज, खरं चॅलेंज होतं. रनआउटची शक्यता आहे. थ्रो खराब, परंतु 1 धाव नाही रोखू शकत. आतमध्ये आलेला बॉल होता. सुलतान विकेटच्या मागे ही संपूर्ण टीमची जबाबदारी सांभाळतोय. बॅटला लागून अगदी स्पर्श झाला होता. शरीरावरती आदळला बॉल. त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 20 वर. आता येणारे 14 बॉल 21 करायचे आहेत. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर गेली 2 वर्ष चॅम्पियन आणि एकदा रनर अप राहिलेला हा संघ आहे. गावदेवी ऐरोली आणि त्यांच्यासोबत खेळणारा 4 फिटनेस वाशी हा संघ. गॅरो कदाचित आज अनुपस्थित आहे, कारण सातत्याने आपण निलेश भोईरच्या जोडीला गॅरोला मैदानात पाहतो, परंतु आज गॅरोची अनुपस्थिती आहे. हाफ ट्रॅकर हवेमध्ये खेळलेत. लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने पुढे येईल आणि इथून लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने टिपला एक चांगला झेल. विघ्नेश त्या ठिकाणी होता. फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागलाय टीम ऐरोली आणि वाशीसाठी. आणि आताच्या क्षणाला इथून मात्र मोठी सफलता आपण म्हणूया, कारण की सचिन रजत इथून मात्र बाद झालाय. जो पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता त्या खेळाडूची शिकार करण्यामध्ये आले यश. नवीन गोलंदाज 3ऱ्या ओव्हरमध्ये स्वतः टीमची जबाबदारी हाताळतोय मिस्टर स्वराज म्हात्रे. छोटा डायनामाइट म्हणून नवी मुंबईमध्ये ज्याला संबोधलं जातं, कारण दिसायला फक्त छोटा आहे, बाकी त्याचे पराक्रम भरपूर मोठे आहेत. आजपर्यंत अनेक रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावरती आहेत. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये कमी वयात ज्यांनी आपलं नाव संपूर्ण या क्रिकेट क्षेत्रामध्ये लौकिक केले असे कमी खेळाडू आहेत. त्यातील हा कमी खेळाडूंमधला
हा एक खेळाडू स्वराज म्हात्रे गोठिवली गावचं नाव रोशन करून चाललाय. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी आहे. डीप पॉइंट मध्ये फिल्डर वेगाने येतोय. मोहन दीक्षित त्या ठिकाणी आहे. रन मिळणार फक्त एक, त्यापेक्षा जास्त काही नसेल. इक्वेशन बदलले. येणारे 11 बॉल 20 करायचे आहेत. सध्या निलेश भोईर प्रतीक्षित आहे की नेमकं काय घडते, काय घडायला हवं. कारण की जर सामना इथून मात्र ट्विस्ट टर्न घेतोय तर मात्र मजा येईल. आणखीन एखाद 2 डॉट बॉल मजा येईल मॅचमध्ये. लेग सिक्स सोडून चाललाय. भन्नाट वेगाने टाकले गेलेला बॉल. स्वराजचं कंट्रोल राहिलं नाही या बॉलवरती आणि त्यामुळेच की काय ते वाईट बॉल घोषित केलं जाते. संपूर्ण ठाणे बेलापूर पट्टीमध्ये रबर बॉल क्रिकेटला चालना देणारा खेळाडू म्हणजे आमचे सर्वांचे लाडके तानाजी काका. आज कालपासून ते व्यासपीठावरती आलेले नाही आहेत, परंतु जरी ते या व्यासपीठावर नसले तरी देखील रबर बॉल म्हटलं की काकांची आठवण ही नेहमीच आज काल येतच राहणार आहे. उद्या कदाचित काका या व्यासपीठावरती हजर राहतीलच. काका स्वतः नसले तरी विशाल भोईर त्यांचा सुपुत्र तो मात्र कालपासून या व्यासपीठावरती उपस्थित आहे. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. 1 रन पूर्ण केले. स्वराज बॉलवरती गेलाय आणि पहा किती वेगाने धाव रोखण्याचा प्रयत्न केला गेला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती 23-23. आतापर्यंत गंगा इंगोले पहा पूर्णपणे स्किड झाला होता, परंतु अंतिम मोमेंटला त्याने स्वतःला सावरलं. येणारे 9 बॉल 18 धावेंची गरज. 9 बॉल 18. संपूर्ण प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षकांनी खचाखच भरलेले हे मैदान या स्पर्धेच्या नावलौकिकतेची साक्ष देऊन जाते. ही स्पर्धा किती मोठी आहे हे यावरून दिसून येते. पायावरती बॉल आदळला. यस प्लम समोर सापडला आणि जयेश पाटीलची शिकार केली स्वराज म्हात्रेने. आणखीन एक विकेट गळाला लागली आहे ती ऐरोली आणि वाशी टीमची. जयेश पाटील बॅक टू द डगआउट. एखाद्या बेवड्या टँगो पंच पाजण्यापेक्षा आहे ना ते 1500 यांना फायद्यात आलेत. ही खरी बात आहे आणि ही 1500ची नशा आहे. प्रीतम पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि खरं तर आमचा कालू जाम जोरात आहे आज. गंगा 2 बॉल खेळलाय आणि त्यामध्ये फक्त एकच धाव गंगाने पूर्ण केली आहे. प्रीतम पाटील जयेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय. उचललाय परंतु जास्त उंच गेलाय. स्वराज धावण्याचा प्रयत्न करत होता परंतु थांबला. रनआउट होऊ शकतो का नाही. 2 आल्या त्यामुळे एक एक धाव आत्ताच्या घडीला इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. धावा काढणं हे ऐरोली आणि वाशी टीमसाठी इम्पॉर्टंट आहे आणि धावा रोखणं हे गोठिवली बोनकोडी टीमसाठी गरजेचं आहे. काय घडणार आहे हे मात्र येणारे पुढचे 7 बॉल ठरवतील. येणारे 7 बॉल आणि 16 धावेंची गरज. फक्त एक मोठा फटका येणं गरजेचं. एक मोठा फटका आहे ना या मॅचचं अख्खं रूप बदलून टाकेल. त्या मोठ्या फटक्याची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने मागे झालेल्या धाराव्याच्या स्पर्धेत तो कारनामा प्रीतमने केलाय. 6 बॉलमध्ये 28 पाहिजे असताना 5 बॉल 5 षटकार मारून सामना जिंकवलेला आहे. प्रीतम पाटील त्या कॅलिबरीचा खेळाडू आहे. स्वराज तयार. शेवटचा बॉल. इथे देखील टॅप केला बॉल. मागे येतोय. चिखलात थांबला म्हणजे एकच मिळू शकते, दुसरीसाठी नाही जाता येणार.
स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये राहिल्या 15, येणारे 6 बॉल आणि 15 धावींची गरज. जरा चिंतेचं वातावरण दोन्ही टीममध्ये. दोन्ही टीम एकाच जगआउटमध्ये आहेत, परंतु हमरी तुमरी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. इक्वेशन पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. 15 धावा आवश्यक आहेत 6 बॉलमध्ये आणि या 15 धावा पूर्ण केल्या जातील का? कोणता असा गोलंदाज बोनकोडे आणि गोठिवली टीमकडे आहे हे मात्र आम्हाला पाहायचं आहे. कारण की एक ओव्हर हाताळली सुलतानने, एक पारचंदन, तिसरी ओव्हर हाताळली स्वराजने. त्यामुळे आता पुढच्या येणाऱ्या गोलंदाजावरती जबाबदारी आहे की त्याने पुढचा सर्व प्रवास करावा आणि आपल्या टीमला सुखकररित्या विजयापर्यंत पोहोचवावं. या मागील इनिंगच्या शेवटच्या बॉलवरती जो झेल पकडला होता गंगा इंगोलेने तो मात्र लाजवाब राहिला. सर्वांनाच मात्र अचंबित करून गेला तो झेल. आणि त्याहीपेक्षा मी कौतुक करेन आमच्या कॅमेरामन शाहरुख शेखचं, ज्याने त्याच्या कॅमेऱ्यामध्ये ही क्षणचित्रे टिपली. आणि शाहरुख शेख म्हटलं की tenniscricket.inशी एक वेगळंच नातं आहे. ज्यावेळेस ही वेबसाईट तयार केली गेली संतोष नाणेकर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून, तेव्हापासून डे 1 पासून ते आजपर्यंत हा जो व्यक्ती आहे शाहरुख शेख तो मात्र आजपर्यंत सोबत राहिला आहे. एकनिष्ठपणाचं चांगलं उदाहरण म्हणजे काय तर शाहरुख शेख याला विचारा. कारण अनेक ऑफर्स अनेक चॅनल्समधून येऊन देखील त्याने tenniscricket.in सोबत राहण्याचा निर्णय घेतला. आणि त्याहीपेक्षा नितेश सांगायची गोष्ट चांगली ही बाब, दुबई, कतार आणि आंतरराष्ट्रीय दर्जावरती देखील त्याला कॅमेरामनची भूमिका निभावण्यासाठी ऑफर्स आल्या होत्या, त्या देखील रिजेक्ट केल्या. म्हणूनच की काय आज संतोष नाणेकर या सर्व त्यांच्या सहकाऱ्यांवरती अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतो. प्रीतम पाटील शेवटचे 6 बॉल, धावा करायच्या आहेत 15, होतील का? प्रश्नचिन्ह मोठं आहे या सगळ्या प्रश्नासमोर. 5 जवळजवळ वाजलेले आहेत, त्यामुळे थोडं फास्ट करा. पुढचा बॉल तयार. हर्षन पाटील इथे देखील हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. 1 रन पूर्ण केली आहे. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न झालाय. वरती थ्रो केला गेलाय. हात नसता घातला तर कदाचित विकेट मिळाली असती. आता नाराज आहे स्वराज या सगळ्या गोष्टीवरती, कारण त्याला असं वाटलं होतं की मी थ्रो परफेक्ट केलाय आणि त्यामुळेच की काय नाराजी असणं हे स्वाभाविक. स्वराजला असं वाटलं होतं की कदाचित ही विकेट मिळाली आपल्याला प्रीतम पाटीलची तर आपलं काम सोपं होईल. ऑल इंडिया आयकॉन गंगाधर इंगोले खरं तर या ऐरोली वाशी टीममध्ये खेळतोय, परंतु त्याने एका धावेला पसंती न देता प्रीतमवरती विश्वास दाखवलाय की प्रीतम मारू शकतो, प्रीतम करू शकतो. SS ब्रँडची बॅट सध्या तरी त्याच्या हातामध्ये, भगव्या रंगाची छाप सोडून चाललाय. हर्षन पाटील तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड द विकेट, यावेळेस सोडून दिला बॉल. हा वाईड आहे, अतिरिक्त धाव मिळते आणि या अतिरिक्त धावेबरोबर टीमची टोटल झाली 29. अजूनही 12 धावेंची गरज. 5 बॉल, 2 षटकार येतील का हे मात्र पाहायचंय. गोलंदाजी धारदार झाली तर मग कठीण आहे, परंतु प्रीतम पाटील स्वतःच्या बॅटवरती प्रचंड विश्वास. चला फास्ट खेळा. शिरवणे सारसोड डिसिजन कळवा आपण आणि तो डिसिजन घेऊन लगेच मैदानामध्ये उतरा. इथे देखील आपण पाहू शकताय डॉट येतोय आणि या डॉट बॉल बरोबरीने थोडंसं मॅचमध्ये पारडं जड झाले. अर्थातच गोठिवली बोनकोडे टीमचं. कशासाठी दत्ता सर? रिव्ह्यू वाईडसाठी. ओके. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू मागितलाय. एक रिव्ह्यू अलाउड आहे, तो पास अनसक्सेसफुल, सक्सेसफुल फक्त एकच रिव्ह्यू. आणि शशी मेहर आमचे तिसरे पंच सांगतात
इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला एकत्र येऊ नका प्लीज, कारण आज आपल्याला खरं तर वाटलं होतं काल 6:15ला आम्ही बहुतांशी सगळं संपवलेलं, तेही 10:30ला मॅच चालू होऊन आज 9:30लाच चालू झाली. तरी देखील थोडंसं आपण लेट आहोत. चला दशरथ पाटील पुन्हा एकदा आमचे काका गुरुवर्य येतील आम्हाला जॉईन करण्यासाठी. 4 बॉल 12 रनची गरज. उचललाय प्रीतम पाटीलने, बॉल चाललाय गणपती बाप्पाच्या मंदिरात. रणवेतीचा षटकार. विश्वास होता की प्रीतम पाटील करू शकतो. सिली पॉइंट उभा केला गेलाय. सुलतान खान आता रिस्क घेऊ इच्छित आहे आणि समोर सिली पॉइंट म्हणजे खरं तर बॅट्समनला विचलित करण्यासाठी ही केलेली रणनीती आपण पाहतोय. पाहू शकता आपण प्रीतमवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे हर्षन पाटील. तो काय करेल. 3 बॉलमध्ये 6 बनवायचे आहेत. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. जितेश राऊत आहे परंतु विघ्नेशच्या हातात बॉल. 1 रन पूर्ण. वरती थ्रो झालाय. डायरेक्ट थ्रो गेला असता तर रन आउट झाला असता, परंतु टप्प्यावरती थ्रो झाला म्हणूनच 2 धावा पूर्ण. 2 बॉल 4 रन कंपल्सरी. 2 बॉल 4. दॅट शुड बी कंपल्सरी. रन चेस करावा लागतील तुम्हाला. बराच वेळ गेला या मॅचला. खरं तर विघ्नेशचा निर्णय योग्य होता वरती थ्रो करण्याचा, परंतु थ्रोची ताकद कमी पडली. सुलतानच्या हातामध्ये डायरेक्ट बॉल गेला असता तर रन आउटची शक्यता निर्माण झाली असती, परंतु सेफ आहे. 2 बॉल 4 करायचे आहेत. प्रीतम पाटील पहा किती कॉन्फिडंट प्लेअर आहे. सातत्याने रबर बॉल असेल, टेनिस बॉल असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपल्या टीमचं ऐरोली कोलीवाड्याचं नाव मात्र त्याने सातत्याने वरती नेले. पुन्हा एकदा हर्षन पाटील तयार. 2 बॉल 4 ओव्हर द विकेट. बॅटची एज आणि ते बिग विकेट डाऊन. मोठी सफलता मिळाली आहे गोटिवली बोनकोडे टीमला. आता मात्र शेवटच्या बॉलवर 4 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. गंगा मात्र काहीसा नाराज झाला या स्ट्रोक अटेम्प्ट वरती. बॅटची एज आणि विकेटच्या मागे. थँक्यू. 1 बॉल 4. चला 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 प्लीज फास्ट खेळा, फास्ट खेळा. स्वराज थोडं फास्ट घ्या. चेतन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 4 फिटनेस इच्छापूर्ती वाशी टीमच्या माध्यमातून आज मात्र करायचंय. 1 बॉल तुम्हाला हिरो बनवेल आणि हाच बॉल तुम्हाला झिरो बनवेल. काय करायचंय, काय बनायचं ठरवलंय हे मात्र स्वतः ठरवावं. 1-4 मारून किंवा 1-6 मारून टीमचा हिरो बनायचा आहे की मात्र इथेच या टीमचा प्रवास थांबवायचा आहे. आणि या दरम्यान व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झाले ठाणेचे आमचे ठाणेहून सन्माननीय वसंतजी गवाळे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांचं आम्ही माजी नगरसेवक चषक 2025 या क्रीडा स्पर्धेत
8व्या वर्षी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. चला चंदन तलवार, डिसिजन काय आहे समोरच्या टीमला देखील ते सांगायचं आहे. चंदन तलवार, टीम सारसोळे शिरवणे कॅप्टन. शेवटचा एक बॉल. येस, बॉलिंग बॅटिंग करायची तुम्हाला सीबीडी आणि दिवाळे. 4 ओव्हरची मॅच. चला स्टार्ट करा प्लीज, फास्ट खेळा. एक बॉल 4 करायचा आहे. समोर चेतन, त्यालाही सिली पॉइंट लागलाय. आजच्या दिवसातील बेधडक मॅच टाळ्या होऊन जाऊ दे. एक बॉल 4. काय सामना. ऑन साइडला 1 रन पूर्ण केलीये. जितेश राऊत बॉलवरती आलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का हे पाहायचे. 2 झाल्या आणि इथे मात्र सामना फिनिश. सामना जिंकलाय गोटिवली बोनकोडे टीम. अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टीम ऐरोली आणि वाशी. चला चंदन तलवार आणि कंपनी आतमध्ये चला लवकर प्लीज. आणि या सामन्याला मी विनंती करेन की सामनावीर आणि दशरथजी पाटील काका यावं आपण, आपली जबाबदारी. आणि या सामन्याचा सामनावीर पुन्हा एकदा